राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम चला नवरीचे मामा नवरीला लवकर श्री राम जय राम जय जय राम 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 हे श्री राम जय जय राम जय जय राम टाळ वाजवा टाळ वाजवा हे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम बांडे पाटील परिवार व गुंजाळ पाटील परिवार गुंजाळ का बांडे पाटील परिवार व करपे पाटील परिवार नाही का पोरगं लहान आहे तसं सरा गावात एवढंच लहान दिसतंय बांडे पाटील परिवार व करपे पाटील परिवार दोन्ही परिवारातर्फे पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या लग्नाकरता ग्रामस्थ मंडळी सर्वच गुंजाळवाडी गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पाटील पुरस पाटील चेअरमन डॉक्टर वकील क्लासरूम अधिकारी सर्व गावकरी गुंजाळवाडी गावचे सर्व महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वच गावाची भजनी मंडळी आदर्श सप्ताह कमिटी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव निघतं त्या गावाचं तीची गुंजाळवाडी 4, 5, 6 सप्ते होतात मोठे मोठे आणि मोठे मोठे कीर्तनकार गावाला येतात भरभरून आशीर्वाद देतात आणि सर्व कीर्तनकारची आदर आणि कदर करणारे गाव अशी असणारी गुंजाळवाडी आज माझं भाग्य आहे इथं माझं लग्न होतं आहे मला असा नवरदेव भेटला जणू काय फौजी आहे जणू काय सीमेवर सध्या युद्ध करतंय लढाई करतंय असा फौजीसारखा मला वाटतंय माझा मालक म्हणून त्याच्याकरता लग्नाची गडबड आहे आमच्या अमोल भाऊनी सोयरपण जमिले भाऊ म्हणले पोरगं गुणाचं आहे पोरगं वारकरी आहे पोरगं माळकरी आहे पोरगं निर्यसनी आहे म्हणून भाऊच्या शब्दाला मान देऊन हे सोयरपण जमलेलं आहे पोरगी आहे गेवराई तालुक्यातली बीड जिल्ह्यामधली आणि पोरगं गुंजाळवाडीचं आहे हे तुम्ही याच गावचे का तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघा हे मला कोणी देतं हे म्हणतं मै बायको होती का म्हणतं कोणाचं काय आणि कोणाचं काय अरे बाबा तुम्हाला जर म्हणलं ना हो ते आत्महत्या करून घेईन माणूस आमचा जर घटस्फोट झाला ना तुम्हालाच मालक करी ना तुमचं काय नाव वा किसन गुंजाळ आमचे गुंजाळ साहेब होतं किसनराव वा बघू ना भरलं का
शाबास वा चोपदार. अरे वा. ठोया आहेर खाली काय द्या मार भाऊकड द्या. चला लग्नाकरता गडबड चालली कृपया. नवरीचं वय कमी आहे, पोरीचं वय कमी आहे. पोरगी 55 वर्षाची आहे, पोरग 16 वर्षाचं आहे. पोरग म्हणतं मी 16 वर्षाचं आहे. 16 वरीस मोक्याचं धोक्याचं नाही मोक्याचं. ये तुझं बक्षीस पक्क आहे बरं काही, तुझं बक्षीस पक्क आहे. लय भारी काम केलं आहे पोरानं. सुंदर आहे पोरग आहे, हुशार पोरग आहे. याला बक्षीस पक्क आहे माझ्याकडून. आता इथं येतो हा, इथं बस का 2 मिनटं. तर नवरदेवचे मामा आमचे काका काय नाव राजेंद्र राणे आणि नवरीचे मामा बाबासाहेब गुंजाळ. नवरीचे मामा इकडे या. मामा भेट आहे. एवढी मोठी पोरगी गोष्ट झोपी गेलं तर काय झोपी गेलं तर मामा. हा उठलं की संगमनेर, उठलं की संगमनेर. पै मामा पोरगी आता ऐकत नाही. आले का सगळे वारमाय आले का? चला गुंजाळत आहे तुळशीला पाणी घाला. आले का सगळे? सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, अभिनंदन, धन्यवाद. तमाम समाजाची आज गर्दी आहे, सुंदर अशी गर्दी आहे, गर्दी आहे. महिलांची उपस्थिती जास्त आहे, पुरुष मंडळी भरपूर आहे. बाहेर काही बसले तर आतमध्ये काही बसले तर या. सुनील महाराज बाबा टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामधले एक थोर कीर्तनकार भागवताचार्य रामानाचार्य आमचे गुरुबंधू, आमच्या गेवराई तालुक्यात त्यांची भेट असती. असे असताना म्हणजे सुनील महाराज मंगळापूरकर बाबांचं बाबांची उपस्थिती आहे. बाबांचा आशीर्वाद, आमच्या नानांचा आशीर्वाद, सर्व भाविकांचा आशीर्वाद आहे. सरपंचचं मंगलाष्टक होणार आहे बरं का. सगळ्याचे काय मंगलाष्टक म्हणणारे भरपूर तर अगदी काही चिंता करू नका. लग्न चांगलं पार पडायले. आणि पोलीसची जरी गाडी आली तर वयाची काही मर्यादा नाही, वय भरपूर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, गावकऱ्याला कुठला त्रास होणार नाही. सगळं शूटिंगमध्ये ना चांगली शूटिंग करा. आणि पोरगाचे मिशे आले पाहिजे बरं का. शूटिंगमध्ये मिशे असे कडक मिशे आले पाहिजे. पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. हो सुरुवात हरिभक्तरायण आमचे अभिषेक महाराज ना, अभिषेक महाराज यांचा आशीर्वाद, भोसले देशमुख महाराज यांचा आशीर्वाद, हरिभक्तरायण गायन सम्राट हाजरे महाराजचा आशीर्वाद, नाना सर्वांचा आशीर्वाद. लग्नाला सुरुवात. सावधान शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती पुरुषकमकमस्तम शोभितम मोदकेन अरुणक्षुमालायर्लंबोधरेंच ममरधनिमासं श्रीगणेशान्नमामि. वधूवर्य शुभं भवतु. सावधान. शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमन्वती वेदिका शिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जलये समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल. सावधान शुभ मंगल सावधान. बाबाची आठवण ठेवतो आई बाबाची हे साजली जन्म जन्मेची
परमानंट करायचंय काय म्हणा 5 मंगल असतं का म्हटलं असतं पण परमानंट करायचं असेल तर एक सुनील महाराज जाऊ द्या नांदायला राहावं लागेल गुंजाळवाडीला येते येते हा. या कुंदेंदू जय हो तुषार हार धवला ओ. या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंडमंडित करा या श्वेत पद्मासना या वीणा वरदंडमंडित करा या श्वेत पद्मासना या वीणा वरदंड मंडित करा निशेष जागा शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 सावधान शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 सावधान पंचवर्षी मंगलाष्टका होईल आदरणीय हजारे महाराज आणि श्यामी बनवरा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान या गुंजाळवाडीत काय वाजत गाजत सोन्याचं वाजत बाशिंग गाजिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग आदरणीय सुनील महाराज भोकनळ यांचा सर्व सप्त कमिटी गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सुनीलजी महाराज भोक करू नाही तुम्ही इथलेच आहेत ना तुमची पहिली बायको इथं आली का मैसवत नाही आली ना म्हणून वाचलं काम वाचलं मैसवत इथं आली असली ना तर मग अवघड आहे उद्या सकाळी यांचा नाश्ता इकडंच दुपारी इकडंच उद्या घरी जात नाही ती यांना भाकर देत नाही पहिली बायको यांची म्हणजे माझी सवत माझी बहीण थोरली कारभारी मी तुम्हाला आवडते ना 2 बायका करू नये एका पुरुषा दोघी नारीन पाप वसे त्याच्या घरी 2 बायकाची लय हवस गाडी आला 2 बायकाची लय हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला आणि दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला
आर दोन बायकान फजिती ऐका तुम्हा सांग ते उगाय कान कशाला करतात दोन बायका एक देती तातीनी एक देती शिळी दोन्हीच्या मधात गटगट गिळी भाकर भाकर एक देती तातीनी एक देती शिळी दोन्हीच्या मधात गटगट गिळी एक हांती पळीन एक हांती दांडी दोन्हीच्या मधात मोडी ना मांडी तुम्हा सांग ते उगाय का कशाला करता दोन बायका प्रत्येक माणसाला दोन बायका असतात एक लग्नाची बायको धर्मपत्नी दुसरी वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी हो वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी हो वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी हो वासना बायको शेजारी अरे तिने केली रे बेजारी बेजारी अरे तिने केली रे बेजारी त्याने केली रे बेजारी अरे वासना बायको शेजारी रे वासना बायको शेजारी वासना बायको शेजारी रे वासना बायको शेजारी बायको शेजारी किती बायका होत्या रावणाला 80,000 बायका होत्या किती 80,000 पण कोणाला वासना गेली सीतामाईवर वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा काय झाली इंद्रा पडले भोग चंद्र झाला काळा नार चुकला चाळा भजनाचा बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी लावलाय बट्टा कामाची कोतवाल याने नाडले भौताशी अरे हरिहराची आबरू घेतो भई नाही त्यासी जमदाग्नी दुर्वासना अडिले महान महान ऋषी क्रुदाची फौजदार तोही मिळाला त्यासी जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार काया मातेचा जोहार माय बाप जोहार काया मातेचा अनेक लोकांना मातीत घातलं महाराज कामानं महाराज म्हणतात येडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्रधरा लाविला जान तो केवळ पंचानन धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन भस्मासुर मुखला प्रणासी तीच गती झाली वाळीसी विश्वामित्रासारखे ऋषी नाडिले जान तो केवळ पंचानन सुखदेवान ध्यान धरून आणिला यडका कळून एका जनार्दनाच्या चरणी बांधिला जान तो केवळ पंचानन नाव घेते माझ्या मालकाचं कारभारी नाव घेते अटक्षण सावधान अटक्षण हात खाली नीट मी सांगन ते ऐकायचं बस म्हणले की बसले उठ म्हणले की उठले डबल दिले की सुटले खरं खोट हात खाली हात 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 ठेवते ढेरीवर हात ठेवते तर आता डेअरी दबती का भाई हे डेअरी कशामुळे वाढली तोंडामुळं खायला कमी नाही ना मोठ्या घरचं जीवन आहे शेती आहे नोकरी आहे गाडी आहे फॉर्च्युनर बसायला काय कमी आहे आणि खायला कमी नाही म्हणून डेअरी वाढती आता उद्यापासून थोडं एक टाईम जेवण बंद करा खरे खोटं हा एक टाईम जेवण बंद करायचं म्हणजे काय होतं डेअरी कमी होती ऑटोमॅटिक बाबांनो सगळं काय मिळतं पण शरीर संपत्ती भेटत नाही का सगळ्यात मोठी संपत्ती आहे आज सीमेवरही जवान आहेत ना शरीर संपत्तीमुळे जवान आहेत महाराज सूर आम्ही सरदार आम्हाला काही कोणाची भीती देशासाठी वीर झगडले झाली त्यांची ख्याती स्वराज्याचे तोरण बांधून घेतले सूत्र हाती क्रांती केली कोण हो त्या जवानानं आणि शेतकऱ्यानं म्हणून जय जवान जय किसान एक माझा शेतकरी आणि एक माझा जवान आहे म्हणून सगळं काही चाललंय उपकार कोणाचे 3 टाइम खायला भेटतं कोणामुळं या शेतकऱ्यामुळं आणि रात्रंदिवस परमार्थ चालतंय मंदिर चालतंय कीर्तन भारूड भजन हे त्यांच्यामुळं हे 2 लोकांचे उपकार आहेत म्हणून विसरू नका ज्या टायमाला आपण त्यांना विसरवतो त्या टायमाला या दुनियाचा नष्ट होईल दुनियामध्ये काही राहणार नाही म्हणजे 2 लोकांचे उपकार बाबांनो काय सीमेवर जवान करतात या देशा करता माझी आई धन्य माता ही भारत माता ही मोठी जातात कुठलं काही नाही टिळागर कर देशाचे सच्चे भक्त देशासाठी खरं बापूंनी सांडलंय रक्त दिली झुगारुनी परक्याची सत्ता ही खोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजनंदाता कधी न राहावे येगळे
माती करता कधी जातीवाद नाही, माती करता कधी बेमानी नाही, कोणाकरता या माती करता. म्हणून भारत माता ही आपली आई आहे, एक जन्म देते आई, दुसरी भारत माता आपली आई आहे. विसरू नका मातीला, माझ्या भारत मातेला वंदन करूया. भारत मातेला उकाना घेऊया माझ्या मालकाचा, नाव घ्या त्याने असा पदर घ्यावा आणि पदर चावून खावा. सौभाग्याचं कुंकू लेवा, मालकाचं नाव घ्यावा. तुम्ही नाव घेता छोटं, मी घेते मोठं. ऐका ना, उकाना पॉइंट अटॅक्शन, सावधान, हाताखाली, हात हात. इतका हुशार माणूस, एवढं क्वालिफाईड माणूस आहे, पण इसर बोळच आहे, इसर बोळ. तीनदा सांगितलं हाताखाली तर हात ढेरीवर. शाबास शाबास शाबास. काही बाई मिशाचे आकडे गई, काही बाई नाकात दांडी गई. मला लय आवडत येत माय, मला पिल्लू म्हणावं. पिल्लू पिल्लू घेते ना. आधी केली बारशी, आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजाची कावड, तर मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, तर मग पाहिला वाकरीचा वाडा. वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानभराचा घोडा, ज्ञानभराच्या घोड्याला घोंगराची हलकी. तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. हात हात. हे पॉइंट गावसाला, पॉइंट गावसाला. हे असं एक पॉइंट गावसाला ना, अगदी लोक लय हसतात नाही का. हे लय मस्त पॉइंट झाला नाही का, असं केलं की एक एक सारखं बघत येत माझ्या तोंडाकडं, टुळू टुळू सारखं माझ्या तोंडाकडे बघत येतं. साहेब काम बघत येत. मावशी ते म्हणते कोणाच्या बायकोला मिश्या नाही, हिला मिश्या कस काय मिश्या. माझ्या मावशी मी बापावर गेले, बापावर मी गेले, बापावर हे बी गेले बापावर. कारभारी पण मी तुम्हाला आवडते ना. मी कसं दिसते तुम्हाला? आरचीच. मी आरची म्हणल्यावर तुम्ही कोण? परश्या. परश्या. देवळीत देवळी, देवळीत तिकडची. काय नाव तुमचं? देवळीत देवळी, देवळीत तिकडची. शांताराम परश्या, मी त्यांची आरची. हा मग पाहिला गोपाळपुरा, गोपाळपुरा जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची येळ, आळंदी साधू संत खास, देव राहिले आसपास, साधू संताची करते सेवा. पत्ते गेले महादेवा, महादेवात पाहिले बळी. मग आली जगन्नाथला जायची पाळी, जगन्नाथ शोभा आणि शांताराम पाटलाच्या माग साक्षात परमेश्वर उभा. थँक्यू. तुम्ही घ्या की माझं अर्ची अर्चो हे अर्चे. रामाच्या पाऱ्यात कोंबड कुकत, रामाच्या पाऱ्यात कोंबड कुकत, शांताराम पाटलाला पाहून पिसळ कुत्र भोकत. आता लेख वाट लावायची, लेख होण्याची असो, गरीबाची श्रीमंताची असू. आता लेख वाट लावायची. हात 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 हात. लेकीचा ग जन्मबाई जसा गाजराचा वाफा, बोळ्या तुरे माये बापा, जन्म देऊन काय नप्पा. लेकीचं जीवन दुबळय. सारे लोक स्वतंत्र झाले, जगात दोन गोष्टी परतंत्र, एक गाय आणि एक मुलगी. गाय संपली की शेतकरी संपला, आणि मुलगी संपली की जगत संपलं. म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी, आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी. म्हणून बेटी बचाव, बेटी बचाव, बेटी बचाव. वंशाच्या दिव्या पायी नकुपंती जाऊई, हवस ग मोठी बाई, लेक शहरात द्यायची. जावाई ग घोड्यावर, मैना रेल्वीन यायची. लेक नांदाया निघाली, हिच्या वटीला गुळसेंगा, बोलली पा बंदवाला, मुरळ्याचा नेम सांगा. मुलीची गर्भात हत्या करू नका, तिला जन्माला येऊ द्या आणि तिला हे जग पाहू द्या. आजकाल असं अधिकारी मुलगी आहे, क्वालिफाईड मुलगी आहे, शिक्षण प्रगतीवर मुलगी आहे. बाबांनो, मीराबाई, जनाबाई, सखूबाई हो पाहिजे ना, राजमाताची जाऊ पाहिजे ना. गरज आजी जाऊची आहे, छत्रपतीची गरज आहे. कमी थोडं छत्रपतीची गरज आहे ना, गरज जिजाऊची आहे. जिजाऊ वाचली पाहिजे. बाबांनो, जिजाऊ तुम्ही नसत्या, जिजाऊ तुम्ही नसत्या. नसती अंगणी तुळस, नसती अंगणी तुळस, नसती मंदिराला कळस. जिजाऊ तुम्ही नसत्या. बाटले असते आमच्या लेकी बाळी, बाटले असते लेकी बाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. अरे अंधार पडल्या दिवा पाहिजे, आ जिजाऊचा शिवा पाहिजे. हर हर जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, जिजाऊची
माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला टाळी तो वाजवा. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई टाळी वाजवा. कशी आली हो फळाला हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला छत्रपती शिवाजी महाराज